या 5 राशींवर भगवान शंकराची कृपा सदैव राहते। नमस्कार मित्रांनो, भगवान शंकरांच्या स्वतःच्या 5 राशी आहेत। भगवान शंकरांना ह्या 5 राशी प्रिय आहेत। तुमची राशी कोणती आहे मित्रांनो? जर तुम्ही भगवान भोलेनाथाचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव जरूर लिहा। ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक राशीची स्वतःची खास वैशिष्ट्ये असतात। राशीचक्रामध्ये 12 राशींचा उल्लेख आहे आणि या सर्व राशींमध्ये वेगवेगळे गुण असतात। ज्योतिषानुसार या राशींमध्ये काही राशी अशा आहेत ज्या शंकरांना अतिशय प्रिय आहेत। भोलेनाथ अत्यंत भोळे आहेत आणि सर्वांवर आपली कृपा करत असतात। हिंदू धार्मिक मान्यतेनुसार सोमवारचा दिवस भगवान शंकरांचा दिवस मानला जातो। या दिवशी विधिवत पूजा केल्यास भगवान भोलेनाथ प्रसन्न होतात आणि त्यांची कृपा लाभते। शंकर भगवान हिंदू धर्मातील प्रमुख देवता आहेत। त्यांना देवो के देव महादेव म्हटले जाते। तंत्रसाधनेमध्ये त्यांना भैरव असेही म्हटले जाते। सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि संहार यांचे मूळ शंकरांनाच मानले जाते। या राशीच्या लोकांच्या जीवनात संकट तर येतात, पण हे सर्व संकटांचे निवारण करायला ते समर्थ असतात। सनातन धर्मात भगवान शिव यांची उपासना फार महत्त्वाची मानली जाते। धार्मिक मान्यतेनुसार भगवान शिव आपल्या भक्तांवर फार लवकर प्रसन्न होतात आणि त्यांच्या आश्रयात आलेला व्यक्ती लवकरच सर्व समस्या दूर करून समाधान प्राप्त करतो। शिवजींच्या कृपेने या राशीच्या लोकांचे सर्व कार्य सहज पूर्ण होतात। भगवान शंकरांना अनेक नावांनी ओळखले जाते। महादेव, अर्धनारीश्वर, नीलकंठ, भोलेनाथ। तुम्ही कोणत्याही नावाने शंकरांचे स्मरण केले तरी भक्तांची प्रार्थना त्यांच्यापर्यंत पोहोचते। सोमवारच्या दिवशी शंकरांची आराधना केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात। पूजा केली जाते, व्रत ठेवले जाते आणि त्यांना प्रसन्न करण्याचा पूर्ण प्रयत्न केला जातो जेणेकरून भक्तांचे सर्व दुःख दूर होऊन त्यांना इच्छित फळ मिळू शकेल। काही लोकांना पूजेनंतर मनासारखे फळ मिळते, तर ज्योतिषशास्त्रानुसार काही राशी अशाही असतात ज्यांच्यावर भोलेनाथांची विशेष कृपा असते। या राशीच्या लोकांनी जर भोलेनाथाचे स्मरण केले तरी त्यांना सर्व काही मिळून जाते। मित्रांनो, तुम्ही आमच्या चॅनेलवर पहिल्यांदाच आला असाल तर कृपया चॅनेल सबस्क्राइब जरूर करा। जर तुम्हाला वाटत असेल की हे ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचायला हवे तर हे व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर जरूर करा। तर मित्रांनो, जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। पहिली राशी मेष राशी। ज्योतिषशास्त्रानुसार भगवान शंकरांना प्रिय असलेल्या राशींमध्ये मेष राशीचा समावेश आहे। मेष राशीवर भगवान शंकराची विशेष कृपा असते। या राशीच्या लोकांच्या जीवनात जर एखादी अडचण आली तर भोलेनाथ लवकरच तिचे निवारण करतात। सोमवारच्या दिवशी या राशीच्या लोकांनी भगवान शिव यांचा गंगाजलाने अभिषेक करायला हवा। शिवलिंगाचे दर्शन घेतल्यास सुख आणि समृद्धी वाढते। भगवान भोलेनाथ यांच्या कृपेने या लोकांचे करिअर चांगले राहते आणि समाजात त्यांना भरपूर मानसन्मान मिळतो। या राशीच्या लोकांच्या आर्थिक स्थितीबद्दल बोलायचे झाले तर यांना कधीच पैशांची कमी भासत नाही आणि भौतिक सुखही मिळतात। खरंतर या राशीचे लोक अत्यंत भोळे स्वभावाचे असतात। त्यांच्यात फसवणूक किंवा कपटपणा नसतो। जे आतून असतात तसेच ते बाहेरूनही दिसतात। ह्याच कारणामुळेच भगवान शंकर या लोकांवर नेहमी प्रसन्न असतात। हे लोक मेहनती आणि बुद्धिमान असतात। प्रत्येक कामात यश मिळवतात, हार मानत नाहीत। हे जातक वेगाने काम करणारे, आशावादी आणि आत्मकेंद्रित असतात। या लोकांनी भगवान शिव यांची कृपा कायम ठेवण्यासाठी प्रत्येक शनिवारी शिवलिंगावर जल अर्पण करायला हवे। दुसरी राशी वृश्चिक राशी। तीव्र भावना, बदल, मृत्यू आणि पुनर्जन्माच्या संकल्पनांशी संबंधित असल्यामुळे वृश्चिक राशीला अनेकदा भगवान शिवांशी जोडले जाते। भगवान शिव यांना वाईटाचा विनाश करणारा आणि लोकांच्या जीवनात मोठे परिवर्तन घडवणारा मानले जाते। वृश्चिक राशीचे लोक त्यांच्या तीव्र भावना, आत्मनिरीक्षण आणि परिवर्तनशील स्वभावामुळे ओळखले जातात। या राशीचे लोक
स्वभावाने अतिशय धाडसी असतात आणि आपल्या उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पूर्ण मेहनत घेतात. हे लोक कोणत्याही कठीण परिस्थितीला घाबरत नाहीत. स्वभावाने हे लोक खूप भावनिक असतात आणि लोकांची मदत करण्यासाठी नेहमी तयार असतात. ह्याच कारणामुळे भोलेनाथ यांना हे लोक फार आवडतात. त्यांच्यामध्ये असे गुण असतात जे भगवान शिव यांच्या विनाश व पुनर्निर्मितीच्या गुणांशी सुसंगत असतात. वृश्चिक राशीच्या लोकांमध्ये दृढ इच्छाशक्ती, ठाम निश्चय आणि भावनांच्या गहिराईमध्ये उतरून समजून घेण्याची विशेष क्षमता असते. हे सर्व गुण भगवान शंकरांच्या प्रतीकात्मकतेशी सुसंगत आहेत, जे सीमांची मर्यादा ओलांडून अंतर्मनात गहिरा परिवर्तन घडवतात. वृश्चिक राशीच्या लोकांचा आत्मचिंतनशील स्वभाव आणि जीवनाच्या खोल पैलूंना सामोरे जाण्याची त्यांची तयारी अज्ञान आणि आसक्तीच्या विनाशक भगवान शिवांच्या भूमिकेशी जुळते. तिसरी राशी मकर राशी. भगवान शिव यांच्या प्रिय राशींमध्ये मकर राशीचाही समावेश आहे. या राशीवर भगवान शंकरांची कृपा कायम असते, कारण मकर राशीचा स्वामी ग्रह म्हणजे शनिदेव आणि शनिदेव हे भगवान शिवांचे परमभक्त मानले जातात. या राशीचे लोक त्यांच्या करिअरमध्ये मोठ्या उंचीवर पोहोचतात आणि खूप प्रसिद्धी व यश मिळवतात. या वर्षीही त्यांच्यावर भगवान शंकरांची अपार कृपा राहणार आहे. त्यांच्या कुटुंबात येणाऱ्या अडचणी आता दूर होतील आणि घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. तसेच त्यांना आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता असते. येणारा काळ त्यांच्या दृष्टीने खूप भाग्यशाली ठरतो. कधी कधी त्यांना कौटुंबिक समस्यांना सामोरे जावे लागते, पण हे लोक आपली समजूतदारपणा आणि शंकरांच्या आशीर्वादाने त्या अडचणी सहज पार करून जातात. जर हे लोक श्रद्धेने भगवान शिवाची आराधना करतील तर त्यांना कधीही अपयश येणार नाही. संकटाच्या वेळी ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करावा. चौथी राशी मीन राशी. मीन राशी अध्यात्म, दया आणि रहस्यात्मक क्षेत्रांशी संबंधित असल्यामुळे मीन राशीला देखील भगवान शिवांशी जोडले जाते. भगवान शिव नेहमी गाढ ध्यानात मग्न योगी रूपात चित्रित केले जातात. मीन राशीचे लोक सहज ग्रहणशक्ती, करुणा आणि आध्यात्मिकतेशी गहिरा संबंध ठेवणारे असतात. त्यांच्यामध्ये जे गुण आहेत ते भगवान शिवांच्या आध्यात्मिकतेशी, अंतर्मुखतेशी आणि दिव्य चेतनेशी जुळणारे असतात. मीन राशीचे जातक कलात्मक विचारांचे असतात. त्यांना कला, संगीत, साहित्य आणि लेखन आवडते. स्वभावाने हे कोमल, दयाळू असतात. तार्किक व स्पष्टवादीही असतात. प्रेमजीवनात हे रोमँटिक स्वभावाचे असतात. यांच्यामध्ये इतरांप्रती सहानुभूती आणि संवेदनशीलता असते, जी भगवान शिवांच्या करुणा व परोपकाराच्या गुणांशी सुसंगत आहे. यांचा रहस्यवाद, कल्पकता व अध्यात्माच्या शोधाकडे असलेला कल सर्वोच्च योगी आणि ब्रह्मांडीय ऊर्जेच्या प्रतीक भगवान शिव यांशी जुळतो. मीन राशीचे लोक आपल्या अवचेतन मनाच्या गहिराईपर्यंत पोहोचू शकतात. ही क्षमता त्यांना भगवान शिव यांच्या सार्वभौम चेतनेशी जुळणारी बनवते. ही राशी भगवान शिवांना प्रिय आहे. हे लोक स्वतः मेहनती असतात आणि इतरांकडूनही मेहनतीची अपेक्षा ठेवतात. त्यांची शारीरिक ठेवण आकर्षक असते. जरी या राशीमध्ये भगवान शिव यांचे काही गुण असतील तरी हे लक्षात घ्या की भगवान शिवांची कृपा विशिष्ट राशींपुरती मर्यादित नसते. श्रद्धा व आध्यात्मिक नाते हे ज्योतिषाच्या सीमांपलीकडे असते. भगवान शिव हे जीवनातील सर्व क्षेत्रांमध्ये आणि सर्व राशींच्या लोकांकडून पूजनीय आहेत. म्हणूनच एक व्यक्ती व देव यांचे नाते हे अतिशय वैयक्तिक व आध्यात्मिक अनुभवावर आधारित असते, जे श्रद्धा, भक्ती व साधनेवर अवलंबून असते. पाचवी राशी कुंभ राशी. बौद्धिक कार्य, मानवतावाद आणि भौतिक इच्छा सोडण्याच्या प्रवृत्तीमुळे कुंभ राशीला देखील भगवान शिव याच्याशी जोडले जाते. भगवान शिव हे अशा देवतेचे प्रतीक मानले जातात जे सांसारिक मोहातून वर उठून मानवतेच्या कल्याणासाठी कार्य करतात. कुंभ राशीचे लोक त्यांची बौद्धिक क्षमता, नवीन विचारसरणी आणि समाजासाठी काहीतरी वेगळे करण्याच्या इच्छेमुळे ओळखले जातात. त्यांच्याकडे असे गुण असतात जे भगवान शिव यांच्या ज्ञान
वैराग्य व मानवसेवेच्या गुणांशी जुळतात. कुंभ राशीच्या लोकांचे व्यक्तिमत्व आकर्षक असते. ते अतिशय बुद्धिमान असतात. त्यांची तार्किक क्षमता खूप प्रबळ असते. हे लोक बुद्धिमान लोकांशी मैत्री ठेवायला प्राधान्य देतात. कुंभ राशीचे लोक भविष्यदृष्टी असलेले असतात, जे ज्ञान व ब्रह्मांडीय चेतनेचे प्रतीक असलेल्या भगवान शिव यांच्याशी सुसंगत असतात. त्यांचा मानवतावादी स्वभाव व सामाजिक कार्यांप्रती असलेली निष्ठा सर्व प्राण्यांप्रती असलेल्या भगवान शिव यांच्या करुणेशी जुळते. कुंभ राशीच्या लोकांमध्ये सर्जनशील विचार करण्याची आणि नवीन उपाय शोधण्याची क्षमता असते, जी भगवान शिव यांच्या अपरंपरागत ज्ञानाशी जुळते. मात्र कधी कधी हे लोक दुसऱ्यांचं ऐकायला तयार राहत नाहीत आणि लवकर रागावतात. ही त्यांची नकारात्मक बाजू आहे. हे लोक अनेकदा त्यांच्या स्वप्नांच्या दुनियेत जगत असतात. भगवान शंकर हे विश्वाचे पालक, संहारक आणि कल्याणकारी शक्तीचे मूर्त स्वरूप आहेत. जरी काही विशिष्ट राशींवर त्यांची विशेष कृपा मानली गेली असली तरी ते सर्व भक्तांसाठी समान असतात. कोणत्याही राशीचा असो, जर तुमचे मन निर्मळ असेल, श्रद्धा प्रामाणिक असेल आणि भक्ती निरंतर असेल तर भगवान शिव तुमच्यावर नक्कीच कृपादृष्टी ठेवतील. ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप केवळ शब्द नसून आत्म्याचा परमात्म्याशी संवाद आहे. शिव ही शक्ती आहे, शिव ही श्रद्धा आहे, शिव ही शांती आहे आणि शिवच अंतिम सत्य आहे. म्हणूनच आपल्या जीवनात कितीही अडचणी येवोत, जर मनोभावे भोलेनाथची उपासना केली तर प्रत्येक संकटाचा नाश होतो आणि जीवनात प्रकाश पसरतो. तर मित्रांनो, आजसाठी एवढेच. आम्हाला आशा आहे की आजची ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. तेव्हा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. हर हर महादेव.